मित्रांनो, ह्यांना लग्न करायचंय, ह्यांचं तुम्ही टायटल बघितलेले बरोबर ना? तर मी तुम्हाला एक सिस्टम सांगणार की 100% तुमचा काम होणार आहे. तुमचा जो आवाज आहे, जो इंटरव्ह्यू असणार आहे, व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमचा जाणार आहे त्यांच्या समोर आणि तुम्हाला डायरेक्टली लग्नासाठी कॉल येणार आहे. चांगले चांगले स्थळ येणार आहे. या एजंट ब्रोकर लोकांनी खूप हैराण, खूप परेशान केलं का नाही मला सांगा तुम्ही. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, ह्याला जे आहे लग्न करायचे, तुम्ही जे टायटल वाचलेलं आहे ना, त्याच्यावरतीच मला बोलायचे. थोडस तुम्ही धीर धरा. सगळी जी घटना आहे, सगळं म्हणजे हे जे लग्नाचं जे आहे ना सिस्टम, मी तुम्हाला समजून सांगणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अजिबात सोडायचा नाही, कारण की हा लग्नाचा चॅनल आहे. इथं वेगवेगळे स्थळ तुम्हाला डायरेक्टली कसं काय भेटू शकतात त्याचीच माहिती मी देत असतो. तर कृपया आपल्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, कारण की तुम्हाला एकदम चांगली माहिती इथं तुम्हाला भेटणार आहे. नुसतं तुमचा टाइमपास नाही करणार आहे. 100% तुम्हाला लग्नाचे स्थळ येऊ शकतात. ते कसं काय? मित्रांनो, तुमचा आवाज तिथपर्यंत जायला पाहिजे. नुसतं समोरचा माणूस तुम्हाला म्हणतो की हा इथं मुलगी आहे, इथं स्थळ आहे, या लोकांनी एवढे ऑफिसेस उघडलेले, पण तुम्ही मला हे सांगा की कोणाचं होत असेल का लग्न, कोणाचं जुळत असेल का? विचार करा तुम्ही. आणि बिचारे सेकंड मॅरेज वाले अतिशय हैराण झालेले, परेशान झालेले, त्यांना काही सुचत नाही. जिथं पण ऍड बघितली तिथं 2,000 दे, 5,000 दे, 10,000 दे, नुसते पैशाची उधळपट्टी चालू आहे बास. आणि ह्यांचे ऑफिस बघा, छोटंच ऑफिस असतो. 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये दुसरीकडे शिफ्ट करतात लगेच मोठ्या ऑफिसमध्ये. तर तुम्ही विचार करा, हा पैसा येतो कुठं? तुमचाच पैसा हे लोक घेतात आणि त्यांचा ऑफिस वगैरे नवीन दुसरीकडे शिफ्ट करतात. आणि टार्गेट जे करतात तर ते सेकंड मॅरेज वाल्यांना करतात, ज्यांचे दिवस झालेले, ज्यांची बायको मेलेली आहे, त्या लोकांना हे लोक टार्गेट करतात. पण आपल्याला तर लग्नाचं स्थळ पाहिजे, पण ते नुसते फोटो देतात, काहीतरी नंबर वगैरे देणार. पण तुम्हाला माहिती का, तिकडून एकच आवाज येतो, आमचं जुडलं, आमचं झालं. पण हा माणूस बिचार परत त्यांच्याकडे जातो. ते म्हणतो, ऑफिसवाला म्हणतो, परत साहेब तुम्हाला दुसरं पॅकेज घ्यायला लागणार आहे, तुम्हाला पैसे द्यायला लागणार आहे. तर काय करणार तो बाबा? काय करतो? परत पैसा देतो. एक 6 महिने, 2 वर्ष, 1 वर्ष असंच घडून जातो राव. पण या बाबाला काय स्थळ भेटत नाही. हे कशामुळं होऊ राहिले माहिती का? कशामुळं होऊ राहिलेले हे डायरेक्टली जे आहे, विचार करा तुम्ही. आपलं डोकं चालत नाही. आपण पहिला सिस्टम बघत नाही राव. आणि हे सिस्टममुळं हे सगळ्या गोष्टी होऊ राहिलेली ह्यांच्या भोंदू कारभारामुळं. मित्रांनो, मी जे आणलेलं आहे ना, 100% तुमचं काम होणार आहे. व्हिडिओ स्टार्टिंगला बोललं ना मी, व्हिडिओ इंटरव्ह्यू पर व्हिडिओचे आपण किती? फक्त 500 रुपये घेतो. आणि तुम्ही 5 व्हिडिओ किंवा 10 व्हिडिओ पण टाकले तर तुम्हाला भरपूर कॉल येणार आहे तुमच्या डायरेक्ट मोबाईल नंबरवरती. आता तुम्ही मला फोन करायची कोशिश करत असाल तर थोडंसं थांबा. बघा, हा जो सिस्टम आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे? कॅमेरा, मोबाईलचा कॅमेरा, सगळ्या प्रत्येक मोबाईलमध्ये कॅमेरा असतो का नाही? तुम्ही नीट बघा तुमचं मोबाईल. आता नका बघा, तुम्हाला दिसतच पण असेल बरोबर ना? तो मोबाईलचा कॅमेरा चालू काय बरं. ज्यांचा पहिला पण स्थळ आहे, सेकंड स्थळ आहे बरोबर ना, ज्यांचं लग्न जुळत नसेल, मुलगीवाले असू द्या किंवा मुलं असू द्या, कोणाचा नवरा मेला असेल, कोणाची बायको मेली असेल, ते लोक सुद्धा मला व्हिडिओ पाठवू शकतात बनवून. आता नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय बोलायचं? कॅमेरा चालू करायचंय. त्या कॅमेरा चालू केलं तर सगळ्यात पहिला तुमचं नाव सांगा,
तुम्ही बघा, हे आपलं जो चॅनल आहे ऑल धर्माचा चॅनल बनवलेलं राव. इकडं ऑल धर्माचे तुम्हाला स्थळ बघायला भेटणार आहे, पण कसे व्हिडिओ इंटरव्ह्यूच्या मदतीने. तर तिकडं तुमचं नाव बोललं, कुठल्या धर्माचे आहे, कुठल्या कास्टचे आहे तुम्ही, त्या हिशोबामध्ये तुम्ही बोला. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, तुम्ही कामधंदा काय करतात ते तुम्ही तिकडं बोलू शकतात. रिटायर आहे तर रिटायर बोला, कुठल्या कंपनीमध्ये किंवा बिझनेस असेल तुमचं ते तिकडं सांगा. बायकोबद्दल सांगा, पहिला मॅरेज आहे, सेकंड मॅरेज असेल, तुमचं डिवोर्स झाला असेल किंवा मिसेस वारली असेल तुमची, ते तुम्ही सांगू शकता. पुढं असतो मुलांचा प्रश्न, मुलं असले तर तुम्ही सांगू शकता. मुलं मोठे आहे, छोटे आहे, लग्न झालेल्यांचं पोरांचं ते तुम्ही बोलू शकता. किती मुलं आहे तुम्हाला, मुलगी किती आहे ते तुम्ही स्पष्ट सांगा. बरोबर ना. आता तुमचे मम्मी डॅडी आई वडील आहे का नाही हयात ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगू शकतात. मग त्यानंतर घर आहे तर कुठल्या गावामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, कुठल्या लोकेशनला आहे, तुम्ही थोडक्यामध्ये बोलू शकतात. स्वतःचं आहे का रेंटवर राहतात, भाड्याने राहतात, ते तुम्ही तिकडं आरामशीर बोलू शकतात. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये 2 ते 2.5 मिनिटाचा व्हिडिओ पाहिजे तुमचा. ह्या गोष्टी संपूर्ण बोलले तुम्ही, मला तो व्हिडिओ पाठवा. आपल्या इकडं आलं तर मी तुम्हाला स्कॅनर पाठवणार आहे. पर व्हिडिओचं तुम्हाला 500 रुपयांनी द्यायला लागणार आहे. मी 10,000 5,000 मागत नाही, फक्त 500 रुपये मागतो. आणि ते 500 रुपये तुम्ही दिले तर तुमचा व्हिडिओ तयार होणार आहे. आता कसं काय तयार होणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला लग्नाचे स्थळ पाहिजे हे लिहून येणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे. डायरेक्टली आपल्या यूट्यूब चॅनलवरती, सोशल मीडियावरती जाणार आहे. आणि स्पेशल लग्नाचेच असतात आपले यूट्यूब चॅनल, आणि व्हिडिओ पण ते लग्नाचेच असतात. तर गेलं तिथं तर तुमचा व्हिडिओ केव्हा व्हायरल झाला तर लोकांना गरजच आहे, तिकडून डायरेक्टली तुम्हाला कॉल येणार आहे, डायरेक्टली तुम्हाला संपर्क होणार आहे, आणि तुमचं लग्न जे आहे जुळणार आहे. मी एवढं बोलणार आहे की इथं त्या एजंट ब्रोकरपेक्षा खूप सुंदर रीतीने, कारण की स्वतः तुम्ही असणार आहे आणि तुमचा काम 100% होणार म्हणजे होणारच राव. कारण की तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचणार आहे. बरं, एक व्हिडिओ बनवला, 2, 3, 5, 10 व्हिडिओ पण टाकले तर फक्त 5,000 रुपये जाणार, आणि त्याच्यामध्ये तुमचा काम 100% रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. नाही भेटलं मला सांगा राव, खरं बोलतो मी खोटं इथं आलेलं नाही आणि खोटं बोलणार सुद्धा नाही. जे आहे ते डायरेक्टली बोलत असतो आणि माहिती देतच असतो मी आपल्या या चॅनलवरती. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असले तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि बघा, पर व्हिडिओचे 500 रुपये हे लक्षामध्ये ठेवा. भेटू आपण पुन्हा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.